राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदाची आज आरक्षण सोडत जाहीर होणार। सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। कोकण भवनमध्ये गट स्थापनेवेळेस सरिता म्हस्के गैरहजर होत्या। सरिता म्हस्के यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर दावोसवरून आल्यानंतर फडणवीसांची शिंदेंसोबत महत्त्वाची बैठक होणार। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। महापौर पदासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। शिंदे भाजप युतीही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनेचा देखील शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। तर ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकर यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक। भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, तर भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं, पराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दावोस दौऱ्यात महत्त्वाचे करार। पेण, रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। तर इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची TV9 मराठीला माहिती। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता। निवडणुकीनंतर महिनाभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे जगात 5व्या स्थानी। जगात सर्वाधिक वाहतूक कोंडीत बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर, तर मुंबई 8व्या स्थानी। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टात 2 न्यायाधीशांचं खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित।